औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून महायुतीचा गँग ऑफ सरकार असा उल्लेख. टोळ्या एकत्र आल्यानं महाराष्ट्र सरकार स्थापन झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका. काँग्रेसवाले सातत्यानं औरंगजेबचं गुणगान गातात. हर्षवर्धन सपकाळ त्याच माळेतील नेते. तुष्टीकरणासाठी काँग्रेसची अशी वक्तव्य. अतुल भातखळकर यांची टीका. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती. भाजपच्या प्रवीण दरेकर यांची टीका. बीडच्या आष्टीत एका तरुणाला बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील धक्कादायक घटना. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आष्टीतील हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. तसंच या प्रकरणात एकच आरोपी आहे की आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करणार. सुरेश धस यांची माहिती. बीडची सध्याची परिस्थिती पाहता तिथे वेगळा कायदा आणण्याची गरज. बीडमधील सडवून टाकलेली व्यवस्था बदला. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर दमानिया आक्रमक. बीडच्या आष्टीतील हत्येची घटना ही संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती. आष्टीतील हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा. सचिन खरात यांची मागणी. पालकमंत्रीपदाचं काय करतायत हे अजित पवारांनी सांगावं. यांना फक्त पद हवी, कुणालाही काम करायचं नाही. दमानियांचा अजित पवारांना सवाल. चंद्रकांत पाटील यांची विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर. सांगलीच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत येण्याचा विचार करावा. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जयंत पाटील आमच्याकडे येतील. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जयंत पाटील यांच्या पक्षांतराचे संकेत. तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी, असं जयंत पाटील यांनी केलं होतं वक्तव्य. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरले. संदीप जोशी, संजय केनेकर यांच्यासह दादाराव केसे यांना उमेदवारी. विधान परिषदेसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. भाजपकडून 3 उमेदवार घोषित. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं बाकी. पक्षाने मला संधी दिली याचा आनंद. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीनं पार पाडणार. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया. पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केसे यांची प्रतिक्रिया. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजेंचा काँग्रेसवर घणाघात. राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपलं. काल आलेल्यांकडून कोकणात दंगली घडवण्याचा प्रयत्न. राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल. काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न. राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर हे सहन कसं करता? राऊतांचा फडणवीसांना सवाल. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केलेला. तुम्ही बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? खासदार नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांना सवाल. 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघालेत. महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यात दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. संजय राऊतांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. तर काँग्रेसचे पाय चेपायचे नवे उद्योग यांनी सुरू केले. शिरसाटांची राऊतांवर टीका. नरेश म्हस्केंकडून जितेंद्र आव्हाड यांचा जितुमिया असा उल्लेख. आव्हाडांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत असल्याचं मान्य केलंय. नरेश म्हस्केंची टीका. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी तीव्र. विश्व हिंदू परिषद बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटील यांची औरंगजेबाच्या कबरी संदर्भात प्रतिक्रिया. सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणीही 20 ते 25 जणांवर गुन्हा. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका. मुधोजीराजे भोसले यांचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान. हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लव्हेकरांचा आरोप. हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा. राज्यानं दादांच्या पाठीशी उभं राहावं.
बाबासाहेब पाटील यांच्यानंतर कोकाटेंकडूनही दादांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त. रस्ते काय हवेत बनणार का? रस्ते आणि पाटबंधारे प्रकल्पांना जमीन तर लागणारच. शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधावर कृषीमंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया.